नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी चालली आहे ठाणे टू कोल्हापूर. सो आम्ही खूप जास्त मजा करणार आहोत. ते सगळ्या गोष्टी उद्यापासून स्टार्ट होणार आहेत. बट आता मी इथनं एकटी निघते. पप्पा, श्रद्धा आणि मयंक ऑलरेडी गेलेले आहेत. मामा वगैरे त्या साईडने गेलेले आणि माझी फिक्स नव्हते तिकीट. सो मी चालली आहे आता. आणि मम्मी घरातच राहणार आहे. मम्मी घरातच राहणार आणि आम्ही सगळे चाललोय. या तर गाईज नेक्स्ट डे मॉर्निंग आहे आणि आम्ही सगळे घरी पोहोचलेले आहोत. म्हणजे पप्पा आणि आम्ही सगळेच एका टाइमला एकत्रच पोहोचलो. ते पळत माझ्या आधी आले का, तर ते आधी आले दाखवायला मला, कारण की मला खड्ड्यात टाकणार होते. माझ्याकडनं त्यांना पार्टी होती. कसली वडापाव आणि नाश्त्याची. आणि आम्हाला आल्या आल्या बेड टी मिळाली. बेड टी नाही म्हणता येणार, टी मिळालंय. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. शेनशाह बोला, शेनशाह. बापरे बापरे, शेनशाह 2 साले एकत्र. काय नाही दादा, आबा असं वाटतंय का नाही दादा? आजची इंग्लिश मस्त चालू झालेली आहे. सकाळ सकाळ आजची गुड मॉर्निंग झाली आहे. मी फ्रेश झाली आणि झोपली आहे गपचूप. आता रेडी वगैरे होईल थोड्या वेळाने. जेव्हा आम्ही बाहेर जाऊ तेव्हा मस्त आता नाश्ता करणार आहेत. आधी बस खाली. बैलाला ओढत घेऊन चाललेत. मी इंट्रोड्यूस की कोण कोण गावी आलंय. आणि ही ऑलरेडी माहितीच आहे, श्रद्धा. हा आहे माझ्या मामाचा मुलगा अथर्व. ठीक आहे. मयंक आलाय. त्याच्यानंतर हा माझ्या मावशीचा मुलगा आहे, प्रणव. त्याचं मी पहिल्यांदा नाव चांगलं घेतलंय. पप्पा आणि हा मामा. से हाय टू एव्हरीवन. कोण नाही हाय करत आहे यार. सांग रे. आरळगुंडीला ह्याच्या गावी. म्हणजे आता मी सांगते की माझ्या मम्मीला 2 भाऊ आहेत, 2 बहिणी आहेत. भाऊ त्यातला एक हा आहे, दुसरा अजून एक आहे जो कोल्हापुरात राहतो. आणि 2 बहिणी आहेत. त्यातल्या एका मावशीकडे मी आत्ता आली आहे आणि दुसऱ्या मावशीकडे उद्या जाणार आहे. सो नुसते 7-8 दिवस जे काही आहे फिरतीवरती असणार आहे. आता आम्ही चाललोय शेताकडे आंबे काढायला. याला म्हणतात डेरा मोह. ह्याच्या मागचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगते. वैशिष्ट्य म्हणजे काय विषय नक्की, तर ते आहे ते मधमाशांनी 2 हे आवरण घालून ते रेडी केलेलं आहे. आणि त्याच्यातली एक जरी माशी जर चावली ना तर माणूस मरू पण शकतो असं मी ऐकलंय. सो मला नक्की नाही माहिती. आणि ते काढणं पण तेवढंच अवघड असतं. म्हणून ते डेरा मोह असं म्हणतात. कारण की नेहमी आपले जे मधमाशांची पोळी असतात ती वेगळी आहेत आणि हे वाला जरा वेगळं आहे. कव्हर अप, फुल सिक्युरिटी, प्रोटेक्शन आहे एकदम. म्हणून चला आता आम्ही जातोय. आणि हे मी चोरलंय सगळ्यांकडनं. हे उदारीवरती आहे, हे उदारीवरती आहे, ढापलंय. काय विषय नाही. कोण आतमध्येच जाईल डायरेक्ट चिखलात हळू. तर आता आम्ही आलोय आंबे काढायला. आहे बघा अख्खी गँग. मरशील झाला कल्याण. अरे तुला सांग होती खाली एक. वजन किती आहे त्याचं? म्हणजे वाटोळ लावायचो आलास काय माझं पहिले. तिच्या आईला कुठल्याही पाड नको खाली दगडा झालं खाली. अरे भुईमुगाच्या शेंगा. जे सोबो पीपल्स मला फॉलो करत असतील ना त्यांच्यासाठी. हे जमिनीच्या आतमधनं काढलंय. पॉवर इज आवर. तिथपर्यंत होल पॉवर इज आवर. वरतून हितपर्यंत म्हणते मी, ह्या घरापर्यंत. आम्ही
हे काकांचं फार्म हाऊस आहे, ज्याला आम्ही फार्म हाऊस म्हणतो. म्हणजे हे शेत आहे आणि त्याचं हे घर तिथे बांधलंय त्यांनी. जोडी आहे का? जोडी आहे. बाहेर घे. एक एकच नाही येणार काय. रिअल सोनं जे दिसत पण नाही. दिसलं. हे सोमय पकड. घाबरतात तर खरे, पण पकडायला पाहिजे उगाचच. ह्यांचं व्हॉट्सअप नाही, ह्यांचं इंस्टाग्राम नाही, ना ह्यांचं फेसबुक आहे, तरी ह्यांना फोटो काढायचा आहे. कुठे टाकणार आहे हा फोटो? हा स्टेटस वरती टाकायला ह्यांचं आहेच नाही काय. नको, माझं नको. मावशीचं बाळ आहे ना, काकांचं आहे. तुमचं आहे का? माझंच किती. कोण आहे? सोनं माझं. काय बोलतो त्याला? काय विलायची? चिंच इलायची. चिंच कशी काय ही? काय बोलतो त्याला? तुम्ही सांगा याचं नाव. माझं आठवत नाही मला आता, पण ते करायची वेळ आली. पोराचं लग्न करायची वेळ आली आणि मामा मामीला फोटोच काढून पाठवतोय. ती आली नाहीये ना, तर फणसासोबत फोटो, केळ्यांच्या झाडांसोबत फोटो आणि खाली पडला. पुढच्या 1 वर्षाचं प्लॅनिंग चालू आहे. मागचे 3 तास झाले त्या बाबूला झोपवतोय. ती काय झोपत नाहीये. तू झोप तिच्या बदली आता. तूच झोप, ती नाही झोपणार. मस्त इथे रेनबो आलाय आणि पावसाळी वातावरण पण झालंय. आता ज्यांना बघायचं होतं ना तृप्ती विदाउट मेकअप कशी दिसते, तुम्ही हे व्लॉग बघा भाई. इधर हम मेकअप नहीं करेंगे ज़्यादा से ज़्यादा. आणि आता पप्पा आणि मामा ऑलरेडी शेताकडे गेलेत टाइमपास करायला आणि आम्ही सगळे घरातच थांबलो, कारण की पावसाचं वातावरण झालेलं, कधी पण पाऊस येऊ शकतो म्हणून. आणि होपफुली तो आलाच नाही पाहिजे, कारण की आमचे सगळे प्लॅन्स फिसकटले यार. म्हणजे आम्ही एवढं झोपून राहिलो ना, सगळेच जण थकले होते. काल रात्री आलेत सगळे, सकाळीच आलेत म्हणून. सो आम्ही सगळेजण झोपलो आणि डायरेक्ट 5-5:30ला उठलोय. त्यामुळे जे मासे पकडायला जाणार होतो तो तर प्लॅन गेलाच. आता ॲटलिस्ट आमचा असा बाहेर जायचा प्लॅन आहे जेवायला. सो बघू तो तरी वर्क करतोय का. ए चला गेला तो. हा गाईज, डिनर प्लॅन इज ऑन. ऑल स्पॉन्सर बाय प्रणव पाटील. त्याचा कार्यक्रम आहे आज त्याचा. तर गाईज आमचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे आणि आम्ही सगळे आलेलो आहोत डिनरला. आणि आमचा मामा मामीला सगळे अपडेट देताना. ओ माय गॉड, ट्रू लव्ह. आज माहितीये का मामा पडलाय खाली. मामीला फोन, बांधावरनं झाड घसरलं खाली. ते माझं मामा पण पडलाय हात पाय वरती करून. ब्रेकिंग न्यूज, टुडेज ब्रेकिंग न्यूज. मामा आज शेतामध्ये पडला मामीशी बोलता. तुलाच उठवत नाहीये. सगळ्यांनी जबरदस्तीने खाल्लं आणि मयंक भाई खातोय अजून. भाई खातोय, श्रद्धाला चक्कर येते. भाई खातोय. हा फोटो कुठे टाकणार आहे तुम्ही? हा ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग मध्ये टाकणार. श्रद्धाकडे लक्षात नाही फोटो काढ. तुझं झाले फोटो काढून? मामीला पाठवलास फोटो? नाही अजून. ए श्रद्धा काढ जायचा फोटो आणि मामीला पाठव. सेकंड कट टू मामा. सेकंड कट टू मामा. 40 वाले 3, एक फॅमिली बॅग. आमचा मामा मामीला अपडेट देताना. व्हॉट्सअपला पाठवतो आम्ही.